सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। माई पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या आजच्या सत्कारमूर्ती श्रीमती नलिनी पवार मॅडम, माननीय श्री शंकर मांगलेकर सर, त्याचप्रमाणे नव भारत शिक्षण मंडळ सांगलीचे उपसंचालक माननीय श्री बी आर थोरात साहेब, या सर्वांचंच मी शांतिनिकेतन परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि मान्यवरांना विनंती करते, आपल्या शुभ हस्ते आपण कैलासवासी प्राचार्या सौ सरोजताई पाटील माई व कैलासवासी प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। खऱ्या अर्थाने आदरणीय माई आणि साहेबांच्या सानिध्यामध्ये घडलेली ही व्यक्तिमत्व ज्यांच्यामध्ये मायेचा आगर सागर म्हणूयात अगदी ओथंबून भरलेला होता आणि ज्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने ईश्वराचं वास्तव्य त्या आदरणीय माई यांचा 11वा स्मृतिदिन सोहळा आणि त्यांच्या या स्मृतिदिन सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे माई पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न करण्यात येतो। आजच्या या पुरस्काराच्या मानकरी श्रीमती नलिनी पांडुरंग पवार मॅडम, त्याचप्रमाणे माननीय श्री शंकर मांगलेकर सर, ज्यांनी माईंच्या सोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे, खऱ्या अर्थाने माई अनुभवलेले आहे, त्या आदरणीय पवार मॅडम, धन्यवाद। मान्यवरांना विनंती, आपण आसनस्थ व्हावं। अतिशय सुंदर आणि दिमागदार देखणा असा हा सोहळा, या सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। अगदी मॅडमचं स्वागत होत असताना क्षणभर का होईना मॅडमचे डोळे पाणावले, त्यांना या सर्वांमध्ये माई दिसत असतील, कारण खऱ्या अर्थाने आदरणीय पवार मॅडमनी माई अनुभवलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचे डोळे पाणावले। त्याचबरोबर आदरणीय पवार मॅडमचे नातेवाईक समोर आहेत, त्यांचेही डोळे पाणावले की हा दिमागदार सोहळा पाहून आपल्याच माणसाचा, आपल्याच माणसाने केलेला गुणगौरव, ज्यांना ज्यांना माईंचं मार्गदर्शन लाभलं, आम्ही असं म्हणतो की ती सर्व लोक खूप भाग्यवान आहेत, त्यांना माई अनुभवता आल्या, साहेब अनुभवता आले। ती सर्व लोक या दोन महान व्यक्तींच्या सानिध्यामध्ये घडली। आज असा हा सुंदर दिमागदार देखणा सोहळा आणि या सुंदर अशा सोहळ्याचं स्वागत डॉक्टर सौ पुष्पलता पाटील मॅडम, इंचार्ज शांतिनिकेतन कॉम्प्युटर अकॅडमी, आदरणीय मी डॉक्टर सौ पुष्पलता पाटील मॅडम यांना विनंती करते, आपण या सुंदर अशा कार्यक्रमाचं स्वागत करावं। सन्माननीय व्यासपीठ, आज संस्थापक संचालिका प्राचार्य सरोजताई पाटील आमच्या आई समान माईंची 11वी स्मृतिदिनानिमित्त माई पुरस्कार प्रदान सोहळा व महिला पालक मेळाव्याला उपस्थित असलेले सत्कारमूर्ती श्री शंकर मांगलेकर दादा, ज्यांनी आदरणीय प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेब यांचे बरोबर साहेबांच्या शैक्षणिक, राजकीय व सामाजिक कामात मनापासून साथ दिली, त्यांचे मी मनापासून स्वागत करते व त्यांचे कुटुंबीय सदस्य जे उपस्थित आहेत त्यांचेही मी मनापासून स्वागत करते। आणि आमच्या माई समान श्रीमती पवार मॅडम, नलिनी पवार मॅडम, ज्यांनी आदरणीय माईंच्या बरोबर या संस्थेत तन मन धन अर्पून काम केले, त्यांचे मी मनापासून स्वागत करते व त्यांचे कुटुंबीय उपस्थित आहेत त्यांचेही मी मनापासून स्वागत करते। त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सर्व माता पालक, त्यांचे मी नवभारत शिक्षण मंडळ यांचे वतीनं मनापासून स्वागत करते। उपस्थित नवभारत शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचेही मी स्वागत करते। आता मी एक कविता वाचून दाखवत आहे। माईंचे चिरंजीव श्री शिवाजी पाटील यांनी त्यांच्या आईबद्दल भावना कवितेतून व्यक्त केल्या आहेत, ती मी कविता वाचून दाखवत आहे। कवितेचं शीर्षक आहे, ती कोण होती, ती कोण होती। ती कणखरतेचा पहाड होती, ती मायेची खाण होती, ती मायेची खाण होती। ती सहनशक्तीचा डोह होती, ती सहनशक्तीचा डोह होती। ती त्याग होती, ती त्याग होती। ती सुगरण होती, ती साधी सरळ होती। ती निस्वार्थी होती, ती निस्वार्थी होती।
ती भुकेल्यांची अन्नदात्री होती, ती भुकेल्यांची अन्नदात्री होती, ती तहानलेल्यांची सरिता होती, ती तहानलेल्यांची सरिता होती, ती चाफा होती, ती चाफा होती, ती मोगरा होती, ती एक भावना होती, ती अशिका होती, म्हणून तर ती सर्वांची माई होती, ती म्हणून तर ती सर्वांची माई होती. अरे ही तर आमची आई होती, अरे ही तर आमची आई होती. पुनश्च एकदा सर्वांचे मी स्वागत करते, उपस्थितांचे व धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. खऱ्या अर्थाने माई म्हणजे प्रेमाचा सागर आणि मायेचा आगर. अखंड शांतिनिकेतन परिवाराच्या त्या आई होत्या. अर्थातच त्यामुळंच त्यांना माई ही उपाधी मिळाली असावी. धन्यवाद मॅडम. आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सत्कार मूर्तींचा परिचय शांतिनिकेतन कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ समिता पाटील मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. नद्या नाले तुडुंब वाहिले, सर सागराची येईल का? लाख नगाडे जरी वाजले, ध्वनी मेघांचा होईल का? हजारो काजवे जरी चमकले, प्रकाश सूर्याचा होईल का? आणि अनेक संस्थापक दाम्पत्य निर्माण झाले, सर साहेबांच्या माईंची येईल का? सर साहेबांच्या माईंची येईल का? सन्मान्य व्यासपीठ, प्रथमतः आई पप्पांना विनम्र अभिवादन. एकदा एका शिष्याने आपल्या गुरुला विचारले की सर, स्पर्धा नसलेलं एखादं क्षेत्र सुचवा, त्यात मला करिअर करायचं आहे. गुरुजींनी सांगितलं, चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कर, त्यात तुला खूप वाव आहे आणि स्पर्धाही फारशी नाही. विद्यार्थ्यानं मनावर घेतलं आणि त्याच्या लक्षात आलं की आता गुरुच्या मागणंच जावं लागणार, बाकी कुठं तर मार्गदर्शन नाही. हळूहळू गुरुच्या मागून जायला लागला. प्रवास खडतर होता, पण मनुष्य होण्याचा प्रयत्न करत होता. हळूहळू पुढे गेला आणि आज एक आदर्श माणूस म्हणून पुन्हा एकदा आपल्या समोर आलेला आहे, ज्याला आज शांतिनिकेतन परिवाराचा सर्वोच्च पुरस्कार माई पुरस्कार देऊन आपण गौरवणार आहोत. तो विद्यार्थी आहे शंकर मांगलेकर सर आणि ते गुरु आहेत प्राचार्य डॉक्टर PB पाटील साहेब. मांगलेकर सरांचा कार्याचा आलेख प्रचंड मोठा आहे. मानपत्र मला वाटते 2 लावावे लागतील. त्यामुळं मी या कार्याच्या आलेखामधलं काहीही न सांगता फक्त मी माईंच्या आणि साहेबांच्या आठवणीतले 2 प्रसंग फक्त सांगीन. 1977 ते 85पर्यंत मांगलेकर सर आपल्या महाविद्यालयाचे लिपिक होते. तत्पूर्वी ते महाविद्यालयाचे विद्यार्थी होते आणि विद्यार्थी दशेतच त्यांनी आपल्या साहेबांचा विचारांचा वारसा घेतला आणि हळूहळू पुढे जात होते. मला माहीत आहे की नवीन लोकांना आपलं शांतिनिकेतन 75 ते 40 एकराचं शांतिनिकेतन संपूर्ण माहिती नाही आहे. इवन आपल्या विद्यार्थ्यांना पण संपूर्ण शांतिनिकेतनचा परिसर किती आहे हे माहीत नाही आहे. पण जेव्हा आम्ही 2020पर्यंत अकॅडमीच्या लोकांना घेऊन मी काम करायचे आणि आम्हाला वाटायचं की इथं प्रोग्राम घेऊ, इथं कुठला तरी कार्यक्रम घेऊ, इथं काहीतरी करता येते का पाहू, आम्ही पूर्ण शांतिनिकेतन चप्पा कोणा छान मारायचो. तेव्हा BT कोळेकरसारखा एखादा तरुण माणूस म्हणायचा, कसं काय मिळवलं असेल रे BT आहे एवढं सगळं साहेबांनी. ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला तेव्हा नव्हतं. आम्ही पण शब्द जुळवू शकलो नाही की साहेबांना जाऊन विचारावं. शब्दांना पण प्रश्नचिन्ह होतं आणि पूर्णविराम होता, असं धाडस नव्हतं आपल्याला विचारायचं. पण हा शांतिनिकेतनचा परिसर, हे शांतिनिकेतनचं भूसंपादन कसं केलं, कशा प्रकारे केलं, त्याच्यात कोण कोण होतं, ते भूसंपादन करण्यासाठी जी लोकं होती त्यातलं प्रमुख म्हणजे शंकर मांगलेकर सर दादा होते. आज तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की हे भूसंपादन कसं झालेलं आहे. उशिरा का होईना आपल्याला हे सगळं समजणार आहे. अर्थात माईंचं आज आठवणीचा दिवस आहे, त्यामुळे माईंच्या आठवणीतील एक प्रसंग. मी नेहमीप्रमाणे अकॅडमीतून घरी सरळ यायची, समोरच आईंची रूम असायची, सरळ आईंच्याकडे जायचं, उजव्या बाजूला आईंच्याकडे बघायचं आणि आपल्या कामाला निघून जायचं. बहुतेक दिवाळीचा वेळ होता, दिवाळी किंवा दसरा झाला असणार आहे, कारण आई नवरात्र करायच्या. पहिली माळ पानाची, दुसरी फुलांची, 7वी माळ, 8वी माळ कडाकण्यांची, हे सगळं आईंचे संस्करण आहे आमच्यावरती. आता आम्ही करतो दोघी नवरात्र. तर तेव्हा आईंना होत नव्हतं बहुतेक नवरात्र. 2012ची वेळ होती आणि आईंना नवरात्र होत नव्हतं आणि आईंना देव समोर पाहिजे होते. आणि मी
अकॅडमीतनं आले, सरळ आईंच्या रूममध्ये गेले. उजव्या बाजूला आईंच्याकडे बघितलं. आईने सांगितलं मांगलेकर त्यांचं नाव घेतलं आणि वहिनी आलेल्या आहेत. मी एकदा दादांच्याकडे बघितलं, एकदा वहिनींच्याकडे बघितलं आणि पलीकडे ड्रेसिंग टेबल होता, तिथं आमचे देव येऊन बसले होते. देवाने त्या दिवशी आपला पत्ता बदलला होता. मी प्रश्नचिन्हानं बघितलं की हे देव इथं काय करायला लागलेत. आईंच्याकडे बघितलं. आई म्हटल्या सुनेकडून, म्हणजे त्यांचं नाव घेतल्या आणि सुनेकडून मी देव इकडं माझ्या डोळ्यासमोर आणून ठेवलेत म्हटल्या. मी एक क्षणभर आईंच्याकडं बघितलं. पुन्हा माझ्या लक्षात आलं आईंचा प्रत्येक विद्यार्थी त्यांचा मुलगा आहे आणि त्याची बायको ही त्याची सून आहे. आणि माझा नंबर तर फार लांब होता, कारण आईने आपल्या सुनेला देवाऱ्याला हात लावून देवारा बदललेला होता. त्यामुळं ती नावाची माई नव्हती, ती खरोखर आई होती. तिनं आईसारखं काम केलं होतं. ऑब्जेक्शन घेण्यासारखं कायच नव्हतं. आमच्या देवांची ट्रान्सफर एका मोठ्या सुनेनं केली होती. अनेक प्रसंग आहेत. हे प्रसंग अनेक सांगत झाले तसे वेळ निघून जाईल. मांगलेकर सर, आपण आपले खूप खूप अभिनंदन की आपल्याला माई पुरस्कार मिळाला, आपण माईमा झाला. कोमल है कमज़ोर नहीं, शक्ति का नाम नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. अशी प्रेरणादायक कविता म्हणत म्हणत शांतिनिकेतन परिसरातील गोरगरिबांच्या मुलींना शिकवण्याचं काम ज्या माऊलीनं केलं, ज्यांना ड्रेस घालायला नव्हते, ज्यांना पेन लिहायला नव्हता, त्या ड्रेसची पेनाची कधी लोकवर्गणीतून कधी स्वतःच्या पर्समधून पैसे काढून त्या मुलींची फी भरली, त्या मुलींना ड्रेस घालायला दिले, त्या मुलींना काहीतरी व्यवसाय करता यावा म्हणून कुठून तरी फंडिंग गोळा करून फुकट मोफत व्यवसाय शिक्षण दिलं आणि त्या मुलींना वाढवलं. आणि प्रचंड मोठा शांतिनिकेतन कन्याशाळेचा मोठा 19 वर्षाचा डोलारा ज्या माऊलीनं उभा केला आहे, ज्यांना शांतिनिकेतन कन्याशाळा म्हटलं की पवार मॅडम हेच नाव, हेच समीकरण आज तागायत झालेलं आहे. त्या पवार मॅडमचं पण आज खूप खूप अभिनंदन. मॅडम, आज तुम्हाला माई पुरस्कार जाहीर झालेला आहे. माजी विद्यार्थी मेळाव्याला जेव्हा कन्याशाळेच्या मुली येतात, धड 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 पळत येतात, गळ्यात पडतात, मिठी मारतात आणि म्हणतात, या माऊलीनं जर माझ्या 10वीच्या फॉर्मला पैसे भरले नसते तर आज मी कुठंतरी धुणं भांडी करत बसले असते, आज कुठंतरी मी नवऱ्याचा मार खात बसले असते. या माऊलीनं आम्हाला मोठं केलं. पण ही माऊली जेव्हा शांतिनिकेतनमध्ये आली, तो एक किस्सा वेगळाच आहे. जरा मी भावनिक वातावरण हलकं फुलकं करते. सगळेजण पुढं पण रडायला लागलेले आहेत. भाऊंची एक गंमत आहे. 2 फोनमध्ये लग्न ठरवतात. वधूकडं सांगायचं ते मुलगा चांगला आहे, मला माहीत आहे, त्याला जावई करून घ्या. आणि वराकडं सांगायचं मुलगी माहीत आहे, माझ्यासमोर वाढलेली आहे, ती चांगली आहे, तिला सून करून घ्या. स्क्रीनवरची लाईट जाईपर्यंत हळदी, लग्न, डोहाजन, बारसं सगळं झालेलं असतं. 0 मिनिटामध्ये लग्न. ही खासियत त्यांची आत्ताची नाही आहे. त्याचा किस्सा असा आहे, आई आणि पप्पा काहीतरी कार्यक्रमाने, मॅडम तुम्हाला सगळं सांगतील, काहीतरी कार्यक्रमानिमित्त सोलापूरला आले होते. आणि कार्यक्रम झाल्यानंतर एक अतिशय नावाजलेलं सुसंस्कृत घराणं विठ्ठलराव जाधवांच्या घरामध्ये आई पप्पांची नाश्त्याची सोय केली होती. आणि तिथं आई आणि पप्पा गेले होते आणि नेहमीप्रमाणे पप्पाने आईना किचनमध्ये पाठवलं. आणि किचनमध्ये त्यांना एक सुंदर मुलगी दिसली की जी तिथं इकडं तिकडं वावरत होती. बायकांचं एक बरं असतं, काहीतरी समजलं की हळूच नवऱ्याच्या जाणार खुसर खुसर केलं की काम होतं. आई आल्या बाहेर आणि पप्पांच्या कानात काहीतरी सांगितलं. पप्पांनी त्या मुलगीला बाहेर बोलवलं आणि केवळ 2च प्रश्न विचारले आणि 2 प्रश्नामध्ये त्यांनी आपली पसंती दिली. पण तिथं 2 लहान मुलं होती, 8-9 वर्षाची. एक गीताते होते, एक गौतम सर होते, गौतम भाऊ होते. पप्पाने ह्या लहान मुलांना विचारलं की बघा रे, ही नवरी मुलगी होऊन आपल्या शांतिनिकेतन परिसरामध्ये येणार आहे, तुम्हाला पसंत आहे का? त्या 2 लहान मुलांनी पसंती दिल्यानंतर मॅडम आपल्या शांतिनिकेतन परिवारामध्ये पवारांची सून म्हणून आल्या. तर मॅडम खूप आनंदाने सांगतात की गीता गौतमनं मला पसंत केलं म्हणून मी इथं आले. खूप छान चांगले प्रसंग आहेत, खूप गमती आहेत, खूप खडतर परिश्रम आहे. पण त्या परिश्रमातून मॅडमचा पण आलेख मोठा आहे. 1995 पासून 97पर्यंत त्यांना कुठले पुरस्कार मिळाले, विभागीय कार्यालयामध्ये, जिल्हा परिषदेमध्ये मॅडमनी कसं काम केलं, ह्याचे खूप किस्से आहेत. पण अजून एकच सांगते,
गीताताई जेव्हा बास्केटबॉल व्हॉलीबॉल खेळण्यासाठी सोलापूरला गेल्या होत्या तेव्हा मॅडमच्या आई तिथं होत्या आणि त्यांनी आदल्या दिवशी प्रॅक्टिस मॅच खेळली होती आणि गीताताईंचा पाय लचकला होता आणि बाकीच्या मुलींना पण फार स्ट्रेस झाला होता खेळून आणि ह्या उद्या मॅच खेळण्यासाठी लंगडत लंगडत घरात येत होत्या आणि उद्या जाऊन मॅच खेळणार होत्या. त्या माऊलीनं बघितलं की मुली लंगडा लागलेल्या आहेत, मुलींच्या पायातलं त्राण कमी झालेलं आहे आणि ह्यांना कसं पण करून उद्या जाऊन मॅच खेळायचे आहे. लहान मोठाचा विचार न करता एवढ्या मोठ्या झालेल्या मुली आपल्या पुढ्यात ह्या मुली आहेत, त्या माऊलीनं वाटीत तेल गरम करून घेतलं आणि सरळ मुलींचे पाय चोळायला लागल्या. गीताताईंचे पाय चढले, त्यांच्या मैत्रिणींचे पाय चढले. गीताताईंचा पाय लचकला होता, तो सरळ झाला. गरम पाण्याने शेकलं, उबदार झोपायला दिलं. सकाळी मुली ठणठणीतून उठल्या, पुन्हा ग्राउंडवरती गेला. कोल्हापूर विभाग विरुद्ध सोलापूर विभाग. कोल्हापूर विभाग जिंकला होता आणि माऊलीनं आपलं कर्तव्य पार पाडलं होतं. तीच माऊली कायमस्वरूपी आमच्या मुलांच्या लक्षात. यांनी ऑब्जेक्शन केलं, पवार मॅडमनी नुसत्या बघत होत्या, आईने ऑब्जेक्शन केलं की कशाला मुलींचे पायाला तेल लावा लागलाय. तर आई म्हटल्या होत्या की लक्ष्मीचे पाय आहेत ते, त्याला सांभाळून ठेवावं लागतात, पुढं खूप लक्ष्मी आणते. हेच वाक्य मॅडमनी लक्षात ठेवलं आणि आपल्या कन्या शाळेतल्या मुलींसाठी मॅडम गेले 3 वर्ष, मी तिथं 3 वर्ष आहे, गेले 3 वर्ष आपल्या 9 तुकड्या आहेत, पहिला दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मॅडम आर्थिक स्वरूपात आपल्या शाळेला देतात आणि त्याच्यावरती नाव आहे शांताबाई विठ्ठलराव जाधव यांच्या स्मरणार्थ. आई दरवर्षी तब्बल 27 मुलींच्या घरात जाते आणि त्यांना आर्थिक मदत करते. हा संस्काराचा आणि संस्करणाचा भाग आहे. 4 पिढ्या सुशिक्षित. मॅडमनी जेव्हा माझ्या मते विद्या झाली तेव्हा मॅडमनाच्या हातात कन्याशाळा आली होती. तिन्ही मुली वाढवताना मॅडमनी कन्याशाळेकडं आणि तिन्ही मुलींच्याकडं तेवढंच लक्ष दिलं. मॅडमच्या मुली खूप मोठ्या पदावरती आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत, तीन देशामध्ये आहेत. त्यांची मुलंही चांगली झालेली आहेत. माझ्या मते आज विराजचा वाढदिवस आहे आणि विराज मोठीचा मुलगा आहे आणि तो फिजिक्समधनं PhD करतो, ज्या विषयाकडं सहजासहजी कोणी बघत नाही. पुढची पिढी खूप त्यांनी सुसंस्कृत केलेली आहे, त्याप्रमाणे संस्कारही केलेले आहे. मॅडम, आम्हाला माहिती आहे की तुमच्या हृदयामध्ये माई आहेत, पण आजपासून तुमच्या नावासमोर माई लागलेल्या आहेत. माई पुरस्कार विजेत्या निर्मला पवार मॅडम असं तुमचं नाव होणार आहे आजपासून. चला, अजून एक माई आमच्या डोळ्यासमोर आली. आपल्या दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खऱ्या अर्थाने आपण आदरणीय गौतम पाटील भाऊ यांच्याविषयी जे सांगितलं ते अगदी सार्थ आहे. भाऊ म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानाचा आणि अनुभवाचं भांडार आहे असं म्हणायला हरकत नाही. डोळ्यातूनच सगळे भाव व्यक्त व्हावेत, त्यांच्या सानिध्यामध्ये आणि मार्गदर्शनामध्ये जो व्यक्ती घडला तो जगात कधीही कमी पडणार नाही, हे मात्र मॅडम निश्चित. धन्यवाद. आज आपण शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा आणि शिक्षकेतर पुरस्कार प्रदान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. परंतु जेव्हापासून आपण ही संकल्पना सुरू केली त्याचा थोडासा लेखाजोखा घेणं मला फार महत्त्वाचं वाटतं. 2017 यावर्षी सौ समिता पाटील मॅडम यांना माई शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. यानंतर शिक्षकेतरमध्ये माननीय श्री BK पाटील तात्या यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. 2018मध्ये माननीय श्री TD पाटील सर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. शिक्षकेतरमध्ये माननीय श्री शामराव जगताप सर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. सन 2019मध्ये स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव पवार भाऊ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. तर शिक्षकेतरमध्ये माननीय श्री BL शिंदे सर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. सन 2020मध्ये शाहीर कुंतीनाथ करके सर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. तर शिक्षकेतरमध्ये माननीय श्री एकनाथ जाधव सर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. सन 2022मध्ये माननीय श्री प्रल्हाद शिंदे सर यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्याचप्रमाणे शिक्षकेतरमध्ये माननीय श्री मौला येलूरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2023मध्ये माननीय सौभाग्यवती राजश्री पाटील मॅडम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. तर
तर शिक्षकेतरमध्ये माननीय श्री बबन सराफदार सर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. सन 2024 म्हणजे आजचाच दिवस. यामध्ये हा माईक पुरस्कार माननीय श्रीमती NP पवार मॅडम, त्याचप्रमाणे शिक्षकेतरमध्ये माननीय श्री शंकर मांगलेकर सर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. खरं तर मगाचपासून मॅडमनी माई आपल्या सर्वांसमोर प्रकट केल्या. मी माईंच्याविषयी एवढंच म्हणू इच्छिते, ना सांगता कळे उत्कट मनीचा अंतरी भाव. माईंना कधी सांगावंच लागलं नाही. ना सांगता कळे उत्कट मनीचा अंतरी भाव, दोन घरांचे मिलन, आमच्या या शांतिनिकेतनचं मिलन, माई त्यांचे नाव, माई त्यांचे नाव. धन्यवाद. यानंतर ज्यांना शिक्षकेतर पुरस्कार दिला जाणार आहे ते माननीय श्री शंकर मांगलेकर सर यांच्या मानपत्राचं वाचन नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे उपसंचालक माननीय श्री DS माने सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. मी आदरणीय मांगलेकर सरांना विनंती करते, आपण व्यासपीठाच्या समोर उभं राहावं. आदरणीय श्री शंकरराव मांगलेकर महोदय, प्राथमिक शिक्षणाचा उंबरठा ओलांडून आपण शांतिनिकेतनमध्ये प्रवेश केला, तो 8वीचा विद्यार्थी म्हणून. ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे आपण आपल्या सेवा कारकिर्दीचा शुभारंभही शांतिनिकेतनमध्येच केलात. जवळजवळ 2 दशकं आपण आदरणीय प्राचार्य डॉक्टर PB पाटील साहेब आणि संस्कार मूर्ती माईंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचे आणि जीवनाचे धडे गिरवित होता. शांतिनिकेतनच्या या 2 ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या प्रभावी नेतृत्वाने आपले व्यक्तिमत्व भविष्याचे आव्हाने पेलण्यासाठी सशक्त बनले. इथे लिपिक म्हणून सुरुवात झालेल्या आपल्या कार्याने जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरही अनेक क्षेत्रात आपण कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. संस्कृती, शिक्षण आणि विशेषतः सहकार या विषयातील आपल्या कार्याचे योगदान पाहिले की अभिमानाने ऊर भरून येतो. PB साहेब आणि माईंच्या कुशल नेतृत्वाने तयार झालेले आपले अष्टपैलू व्यक्तिमत्व समाजावर प्रभाव टाकून अचूक मार्गदर्शन करीत आगेकूच करताना पाहून आम्हास आनंद वाटतो. लिपिक ते मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध संस्थाचे सदस्य ते अध्यक्ष, मानद सदस्य ते बोर्ड सचिव, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक संघटनाचे समन्वयक ते मार्गदर्शक, शिक्षण, सहकार इत्यादी व्यासपीठावरून आपण करीत असलेले हे लोकाभिमुख जल कल्याणाचे कार्य पाहून शांतिनिकेतन परिवारास विशेष आनंद वाटतो. आपण आपल्या परिस्पर्शाने अनेक सामाजिक संस्था आणि सहकारी बँका यांना सोन्याची झळाळी प्राप्त करून दिली आहे. आपण इतक्या संस्थांना मार्गदर्शन करून उभं केलंय, त्यांना ऊर्जित अवस्था प्राप्त करून दिली आहे. अशा संस्थांची मोजदाद करणं केवळ अशक्य आहे. अनेक संस्थाचे आपण आजही पाठीराखे असला तरी शांतिनिकेतनवर आपला विशेष जिव्हाळा आहे. या संस्थेसाठी आपण अनेक वेळा दिलेले योगदान आपल्या कृतज्ञ निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या व्यक्तिमत्वातील सेवाभावी, मार्गदर्शक, सहकारी वृत्ती, दूरदृष्टी नेतृत्व आणि अथक परिश्रम करण्याची अजोड जिद्द या साऱ्यातून माई व साहेबांनी जीवनभर अंगरलेल्या सद्गुणाचे आपण आदर्श पाईक आहात यावर मोहर उमटवली आहे. या साऱ्या श्रेष्ठ गुणाचा गौरव करीत आम्ही प्राचार्य कैलासवासी सौभाग्यवती सरोजताई पाटील तथा माई यांच्या 11व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्राचार्य डॉक्टर PB पाटील सोशल फोरम, नवभारत शिक्षण मंडळ, शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली यांच्या वतीने अत्यंत मानाचा 2024 सालचा
माई पुरस्कार देऊन आपल्या विनम्र व निष्ठापूर्वक सेवेचा गौरव करून आपल्या संपन्न शतायुषी वाटचालीसाठी आम्ही अभिष्ट चिंतन करीत आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरम विश्वस्त मंडळ सदस्य यांना मी विनंती करते, आपण आपल्या शुभ हस्ते माननीय श्री शंकर मांगलेकर सर यांना माई पुरस्कार प्रदान करावा. नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे उपसंचालक माननीय श्री बी आर थोरात साहेब, नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे संचालक माननीय श्री गौतम पाटील भाऊ यांच्या शुभ हस्ते माई पुरस्कार वितरण सोहळा. धन्यवाद मांगलेकर साहेब. यानंतर शिक्षक विभागातून ज्यांना माई पुरस्कार दिला श्रीमती नलिनी पवार मॅडम यांच्या मानपत्राचे वाचन होत आहे. मी वाचन करण्यासाठी विनंती करतो आहे सौभाग्यवती माधवी आवटी मॅडम, सहाय्यक शिक्षिका आचार्य जावडेकर गुरुकुल इस्लामपूर. पवार मॅडमना विनंती, आपण समोर येऊन उभं राहायचं आहे. नलिनी पवार मॅडम यांच्या मानपत्राचे वाचन या ठिकाणी संपन्न होतं आहे. आदरणीय श्रीमती नलिनी पांडुरंग पवार महोदया, सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरण वज्र. श्रीमद भगवद्गीतेतील या श्लोकांची सार्थ अनुभूती आपल्या उदार व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यावर येते. सोलापुरातील एका कार्यक्रमात आपण आदरणीय प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेबांच्या संपर्कात आला आणि तिथेच आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली. साहेबांनी आपणास सोलापूरहून शांतिनिकेतनमध्ये आणलं. साहेबांच्या केवळ एका शब्दाखातर आपण सोलापुरातील सर्व गोतावळ्याचा त्याग करून सांगलीची चांगली वाट धरली. सोलापूर सोडून माझ्या शांतिनिकेतन परिवारामध्ये दाखल व्हा, हे साहेबांचे शब्द म्हणजे अर्जुनाने केलेला साक्षात श्रीकृष्णाचा उपदेश होता. आपल्यासाठी त्यांचे हे शब्द म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचीच आज्ञा होती. आपण शांतिनिकेतनमध्ये आलात आणि इथलेच होऊन गेलात. साहेबांची शिस्त आणि माईंचा मायेचा हात धरून आपण शिकवीत राहिलात. साहेब आणि माईंनी केवळ आधार दिला नाही, तर आपल्या संस्थेचेच प्राध्यापक पी के पवार यांच्याशी आपला विवाह संपन्न करून देऊन आपल्या उत्तम संसाराची मुहूर्तमेढही रोवून दिली. आपल्या व्यक्तिमत्वातील कार्यकर्तृत्वाची चमक आणि नेतृत्व गुणांची धमक लक्षात घेऊन साहेब व माईंनी आपणावर विविध मानाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आणि त्या आपण आनंदाने स्वीकारून सार्थपणे पारही केल्या. नवभारत शिक्षण मंडळात सहाय्यक शिक्षिकेपासून सुरू झालेला आपला प्रवास शांतिनिकेतन कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका अशी अनेक शानदार वळणं घेत नवभारत शिक्षण मंडळाच्या उपसंचालक पदापर्यंत येऊन पोहोचतो. तोही उत्तम कामगिरीची मुद्रा उमटवीत. या दमदार वाटचालीची दखल घेत आपणास अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. आपल्या संस्थेपासून
ते थेट राज्य शासनाने आपणास आदर्श शिक्षक हा मानाचा किताब देऊन गौरवले आहे. माई आणि साहेबांच्या संस्काराची मुळं आपल्या व्यक्तिमत्वात इतकी खोल रुजली आहेत की आपल्या व्यक्तिमत्वाचा वृक्ष समृद्ध विचारांनी बहरत गेला. स्वाती, स्मिता उर्फ मोना आणि विद्या ही 3 कन्यारत्न म्हणजे आपल्या आदर्श संस्कारांची सुगंधी फुलं आहेत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे तुकोबांचे शब्दही इथे सार्थ ठरतात. आपल्या या 3 सुकन्या आज उच्च विद्याविभूषित होऊन टेक्सास, कॅनडा आणि कॅलिफोर्निया इथे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य करीत आपलं आणि शांतिनिकेतन परिवाराचं नाव उज्ज्वल करीत आहेत. आध्यात्मिक व्यक्तिमत्व लाभलेले आपले पती प्राध्यापक PK पवार यांनी भगवद्गीतेवर भाष्य करीत भगवद्गीता एक नवी संजीवनी हा ग्रंथ साकार केला. निशंक आणि समर्पित भावनेने आपण जेव्हा एखादं नेतृत्व स्वीकारून त्याच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होतो तेव्हा आपला उत्कर्ष झाल्याशिवाय राहत नाही. भगवद्गीतेची हीच तर खरी शिकवण आहे. माई आणि साहेबांच्या छायेत आपण आपल्या अनमोल कार्याचा बहुमोल असा ठसा उमटवलेला आहे. या कार्याने प्रभावित होऊन आम्ही आज आपणास प्राचार्य कैलासवासी सौ सरोजताई पाटील तथा माई यांच्या 11व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्राचार्य डॉक्टर PB पाटील सोशल फोरम, नवभारत शिक्षण मंडळ आणि शांतिनिकेतन लोक विद्यापीठ यांचे वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा 2024 सालचा मई पुरस्कार देऊन आपल्या कृतज्ञ आणि व्रतस्थ सेवेचा गौरव करीत आहोत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी विनंती करतोय प्राचार्य डॉक्टर PB पाटील सोशल फोरम विश्वस्त मंडळ सदस्य आणि व्यासपीठावर व्यक्तींना आपल्या शुभ हस्ते मानपत्र आणि समिता पाटील मॅडम, पुष्पा मॅडम, नंदिनी पाटील मॅडम यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर जायचं आहे. आदरणीय पवार मॅडम या सुंदर अशा सोहळ्यामध्ये अखंड आपण केलेल्या कारकीर्द जी आपली आहे ती आपल्या डोळ्यासमोरून गेली असेल. शांतिनिकेतन परिवारामध्ये आपलं पहिलं पाऊल आणि आजपर्यंतचा काळ आपल्या जुन्या आठवणी निश्चितच जाग्या झाल्या असतील. अजी सोनियाचा दिनू बरसे अमृताचा गणू अशी अवस्था खऱ्या अर्थाने आपल्या मनाची झालेली असेल. धन्यवाद मॅडम. माई पुरस्कार मिळाला आणि खऱ्या अर्थाने आपण माईमयी झालोत असं मगाशीच मॅडमनी सांगितलं. त्याचप्रमाणे आज निश्चितच माई पुरस्कार प्रदान झाल्यानंतर मनामध्ये अनेक भावनांचा
भावना दाटून आल्या असतील. किती बोलावं, काय बोलावं आणि काय काय सांगावं, खरं तर हे मनामध्ये आलेलं आहे. आणि म्हणूनच मी ज्यांना शिक्षकेतर कर्मचारी माई पुरस्कार देण्यात आला ते माननीय श्री शंकर मांगलेकर सर यांना विनंती करते, आपल्या मनात आलेले भाव आपण आमच्यासमोर प्रकट करावेत. कार्यक्रम पत्रिकेमध्ये संयोजकांनी म्हणूया किंवा इनडायरेक्टली भाऊनी म्हणूया 35 मिनटं दिलेली आहेत. ती वाटून दिलेत दोघांना. म्हणजे 17.5 मिनटं समिता मला मिळालेली आहेत. परिचय करून देताना 2 दशकाचा सहवास आणि 17 मिनिटात त्याचं खुलासा केवळ अशक्य आहे. पण अशक्य ते शक्य कसं करावं हे साहेबांनी आणि माईनं आम्हाला शिकवलेलं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्व कार्येषु सर्वदा. उद्या विनायक चतुर्थी आहे. गणेश जन्मकाळ आहे आणि अनादिकालापासून आपण गणेशाचं पूजन केल्याशिवाय, गणेशाला वंदन केल्याशिवाय कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करत नाही. म्हणून मी आज थोडंसं सांगलीचे आराध्य दैवत गणेशाचं वंदन करून मी माझे 4 शब्द सांगतो. खरं म्हणजे सगळ्यांची नावं जर घेत बसलो तर 35 मिनिटं संपतील. आवर्जून आम्ही एन पी म्हणत होतो वहिनींना नेहमी. NP वहिनींचा आणि माझा सत्कार आहे म्हटल्यावरती, बहीण भावाचा सत्कार आहे म्हटल्यावरती न आमंत्रण देता बरेच आलेले आहेत. त्यामुळं मी सगळ्यांची नावं घेत नाही. व्यासपीठावरील माझ्या ज्या आत्ताच्या मार्गदर्शक आहेत, संस्थेच्या विश्वस्त आहेत, विनयाताई घोरपडे, माझ्याबरोबर ज्यांचा सत्कार झाल्या त्या माझ्या भगिनी वहिनी, उपसंचालक थोरात साहेब, बाबासाहेब भोसले, की ज्यांचा या आत्ताच्या असमंतामध्ये श्वास आहे, PB साहेबांच्या घामातला थेंब इथं आहे. अशी काही मंडळी आता माझ्यासमोर बसलेली आहेत. त्या सर्वांना मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो. आणि शरद कुलकर्णी नावं न घेता मी माझ्या अनुभवाला सुरुवात करतो. खरं म्हणजे मी भाषण कधी वाचून केलेलं नाही, करतही नाही. याचं कारण असं आहे की माझा हातखंडा होता तो सहकारातला होता आणि आहे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि आज भाषण नाही, आज जे अनुभवलं, जे आत्मसात केलं आणि ज्या आत्मसातामधून एवढ्या उंचीवर आम्ही पोचलो त्याचं कथाकथन आहे. आणि कथाकथनाला भावनेची झालर आहे.
जिथं भावनेची झालर येते तिथं संवेदना निर्माण होतात आणि एकदा संवेदना निर्माण झाल्या की माणसाला भाषण विसरतं. म्हणून मी व्यासपीठाची आणि आपल्या सगळ्या श्रोतृवृंदांची माफी मागून मी जे लिहिलंय ते मी थोडक्यात एक 10-15 मिनिटात वाचून दाखवतो. अर्थात आजचा जो ऑडियन्स आहे तो विद्यार्थी आहे, शिक्षक आहे आणि पालकही आहे. अविनाश नमस्ते. तुमचा डॉक्टर इथं उभा आहे. भाषणात उल्लेख करायच्या ऐवजी समिताताई आत्ताच सांगतो, मी आणि अविनाश 8वी ते 11वी एका बाकड्यावर. जन्मजात हुशार, मी तसा ढ. हा पट्ट्या काय करायचा? शिक्षकाने राग मानायचा नाही, हा चित्रच काढायचा. कुणाची? शिक्षकांची. अरे मी म्हणायचं, अरे तू चित्र काढतोयस का मला मारतील की, कारण तू पाटलाचा पोरगा, मी मांगलेकर. पण आम्ही दोघंही 11वी पास झालो. जुने 11वीतले शेवटचे विद्यार्थी आम्ही. इथं भावना चालू झाल्या. आता अविनाश म्हणला, शंकर तू पण डॉक्टरच हो. नाही जमलं. त्यानं पहिले पैसे माझे भरले, PD सायन्सला ॲडमिशन घेतलं, पुढं नाही सरकता आलं. डिसेक्शन बॉक्स त्यानं घेऊन दिला. परिस्थितीनं मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. हे शांतिनिकेतन होतं. हे शांतिनिकेतनचे विद्यार्थी होते. हे माईंचे आणि पप्पांचे संस्कार होते. भाषणात न सांगून हे कुठेही मिळणार नाही. योगायोग किती बघा. मी भाषणाला उभा राहिला आणि दोस्त पूर्ण आला. धन्यवाद. असे काही स्फुट मध्ये मध्ये येत राहतील. आम्ही भावनात्मक होत राहू. समजून घ्या. चुकलं तर माफ करा. भाऊ, मला तुम्ही वाचायची परमिशन दिल्या गृहीत धरून मी आता वाचन करतो. PB साहेबांच्या नंतर सरोज वहिनी आणि शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे काय होणार, हा प्रश्न कसा निकाली निघणार ह्याचं प्रश्नचिन्ह सगळ्यांनाच पडलेलं होतं. पण बदलत्या काळानुसार शैक्षणिक उपक्रमात बदल करून शैक्षणिक स्पर्धेत टिकण्यासाठी संस्थेच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीत कामकाजात आमूलाग्र बदल करून न बोलता, काहीही बोलत नाहीत भाऊ, न बोलता आपले ध्येय साधणारे स्वर्गीय पप्पांच्या पुढचे एक पाऊल टाकणारे संचालक गौतम भाऊ यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. शांतिनिकेतनचे गतवैभव, आता जिथं तुम्ही बसलेला आहात ना, तिथं आम्ही मंडळी रात्री झोपलेलो आहे. तुम्ही जिथं बसलेला आहात तिथं आम्ही रात्री झोपलेलो आहे. ही परिस्थिती होती 1970 ते 75ची. ज्या संस्कार मंदिरामध्ये मी उभा राहिलो इथं, त्याचा पाया मी खोदलेला आहे. बाबासाहेब भोसले सुद्धा त्यात पाया खोदायला होते. म्हणजे ज्या पायावरती मी उभा आहे तो माझ्या घामानं निर्माण झालेला पाया आहे. हे शांतिनिकेतन होतं त्यावेळचं. ते गतवैभव मध्यंतरीच्या काळात लोप पावलं होतं.
ही जी हॉस्टेल्स होती, इकडून 6 नंबरची रूम, तिकडून 4 नंबरच्या रूममध्ये मी 2 वर्षे राहिलो. आता तिथे जाळ्या लावलेल्या आहेत. 2 वर्षे राहिलो मी. असं हे शांतिनिकेतन उभं राहिलेलं आहे. तर गतवैभव प्राप्त करण्यामध्ये त्यांच्या सुवेद्य पत्नी समिताताई, आता समिताताईंना मी मध्ये मध्ये म्हणतो, तुम्ही कोल्हापूरच्या कन्या आहात आणि सांगलीच्या सूनबाई झालात हे विसरू नका. कारण कोल्हापूरची तडफ आणि सांगलीचं थोडंसं न बोलता करायचं काम, ह्यातला मात्र समन्वय समिताताईंनी छान साधलेला आहे. त्याबद्दल त्यांच्याबद्दल आपण जरासा टाळ्या वाजवला तर बाहेर. खरं म्हणजे मला आज फार भावनावेश होत आहे. पायाचं ऑपरेशन झाल्यामुळं गीताताई आज इथं येऊ शकल्या नाहीत. मी सकाळी जाऊन पप्पांच्या माईंच्या समाधीचं दर्शन घेऊन आलो. गीताताईंच्याकडेच थोडंसं नाश्ता घेतला. गीताताई म्हणजे PA to PA, PB साहेबांचा PA म्हणून मी काम केलं जवळजवळ 15 वर्षे, आणि माझा PA म्हणून गीताताईंनी काम केलं जवळजवळ 15 वर्षे. म्हणजे PA to PA घरातलं वातावरण काय आहे हे गीता मला सांगायच्या, आणि संस्थेतलं वातावरण काय आहे हे मी माईंना समजायसाठी गीताला सांगायचं. आमचं असं चालायचं. पप्पा जर झेंडा चौकात उभा राहिले तर सगळे शिक्षक इकडं गुलमोहर चौकात येऊन थांबायचे. पप्पा तिकडं दिसले की सगळे इकडे. तर हे आमचं आणि गीतांचं ट्युनिंग जमलेलं होतं. इथनं काय घडलेलं तिकडं, तिथनं काय घडलेलं इकडं, पण एकमेकाच्या कानाला काही लागत नव्हतं. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. फक्त घरी आल्यावर काय टेबलावर वाढायचं एवढं मी सांगत होतो, आणि किती पेन खराब आज झाले ऑफिसमध्ये हे मी माईंना सांगत होतो. मग माई समजायचं की आजचं वातावरण बरं आहे का चुकीचं आहे. किमान 2-3 पेन रोज खराब व्हायचे. कारण पप्पांची सवय होती, लिहिताना कागद करेक्ट पाहिजे, पेनमध्ये शाई भरपूर पाहिजे. लिहायची त्यांची गती एवढी होती की मध्ये जर शाई थांबली तर पेन, पप्पा इथं कोपऱ्यात ऑफिस असायचं, त्यांच्या शेजारी मी असायचो इथंच आतमध्ये, तिथून पेन सगळे इथं बाहेर यायचे. इथं जेवढे बाहेर पेन पडलेले असतील त्याच्यावर समजायचं की आज काय खरं नाही आतलं. असं आम्ही ट्युनिंग ठेवलेलं होतं. पप्पांची कल्पनाशक्ती फार अचाट आणि अफाट होती. त्यामुळं आमचं ट्युनिंग असं जमत जमत गेल्यामुळं 2 दशकं, भाऊ मला आत्ता ऑफिसमध्ये असताना म्हटले की एकच माणूस टिकला की जो कायम पप्पांच्या समोर जाऊ शकला. एकनाथ एक आहे इथं आत्ता, दुसरा आमचा मित्र दिलीप भस्मे. आम्ही तिघंच घरात किचनपर्यंत जायचं आणि ऑफिसमध्ये यायचं. असं हे शांतिनिकेतन. आता भाऊंच्या बरोबर गीता आहेत, गीताच्या बरोबर नंदू आहे, नंदूच्या बरोबर शिवाजी आहेत. खरं हे पांडुरंगाची 4 लेकरं आहेत. विठ्ठलाला 4 लेकरं होती, तशी ही 4 लेकरं आहेत. हा पंढरीचा वारसा त्यांनी अतिशय फुलवून ठेवलेला आहे. मध्यंतरीच्या काळात जे आम्ही अनुभवलं, गेली 10 वर्षे थोडंसं ज्या मरगळ आली होती त्या ह्या 4 भावंडांनी, विशेषतः गौतमनी आता नवी संजीवनी आणायला सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीनं, माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं मी त्यांचं आभार आणि अभिनंदन करतो. मी इथं कसा आलो आणि कसा गेलो एवढं आता मला एक 10 मिनिटात सांगायचं आहे. मला तारीख आठवत नाही, पण 1965 साल हे पक्का आठवतं. मे महिना, शेवटचा रविवार, सायंकाळ साधारण 5-5:30ची वेळ असेल. शांतिनिकेतनमध्ये मी मोठ्या भावाबरोबर, माझा भाऊ इथं वायरमन म्हणून नोकरीला होता, पहिले पाऊल ठेवले. पूर्वीचा गुलमोहर चौक, आत्ताचा जांभळीकर आर्ट गॅलरी
जवळ आम्ही येऊन थबकलो. मध्यम उंची, शुभ्र साडी, पाठीवर हात, गोरापान तजेलदार चेहरा, विशाल कपाळ, त्यावर ठसठशीत लाल कुंकू, सरळ चाफेकळी नाक, लांब पल्लेदार नजर, खणखणीत करारी आवाज, ताडोबा अभयारण्यातली वाघिणीसारखा रुबाब. माई पहिल्यांदा भेटल्या. शिवाजी, हा रे कोण? माझ्या भावाला विचारले. भावाने उत्तर दिले, माझा भाऊ. शाळेला आणलायस? काय रे भडव्या? पहिला शब्द, माईंचा पहिला शब्द, काय रे भडव्या? तुला इथं गमणार का? त्या वाघिणीच्या नजरेसमोर काय बोलणार मी? आपला हाफ चड्डी, कुर्ता आणि वर वाकडी टोपी. मी गप्प बसलो. कितवीत आहेस? 5वीत जाणार. खलास, आमचं संभाषण संपलं. आत्ता जिथं विहीर आहे तिथं स्टाफला कुडाच्या खोल्या होत्या. कुडाच्या खोल्याला आपण म्हणूया छप्पर होतं. त्या छपरात आम्ही राहत होतो. आम्ही छपरात गेलो. नगरपालिका शाळा नंबर 24मध्ये माझे शिक्षण सुरू झाले. त्यावेळी शांतिनिकेतन विद्यामंदिरला 8वीपासून पुढे क्लासेस होते. वहिनी साहेबांचा सहवास पहिले 3-4 वर्षे मला काही लाभला नाही किंवा संबंध आला नाही. दर रविवारी आम्ही शांतिनिकेतन परिसरात राहणारे श्रमदान करीत. त्या दिवशी वहिनी दिसायच्या, भेटायच्या. इथले रस्ते, वृक्षारोपण, बगीचे, विहीर खुदाई, काही इमारतींची पायाभरणी, हे सर्व काही श्रमदानातून झालेलं आहे. आम्ही सर्वजण रविवारी एकत्र नाश्ता घ्यायचो. म्हणजे दर रविवारी पप्पा, माई, आम्ही इथले सगळे सेवक, विद्यार्थी श्रमदान केल्यानंतर गुलमोहर चौकामध्ये नाश्ता घ्यायला थांबायचो. साखर कारखाना ते शांतिनिकेतन शेतजमीन पायवाट होती. या परिसराचा मी ज्यावेळी इथं आलो त्यावेळी फक्त 4 ते 5 एकरचा परिसर होता. म्हणजे आत्ता आपण जे आर्ट गॅलरी म्हणतो तिथून पलीकडचा परिसर फक्त होता. पिण्याचे पाणी देखील कारखान्यावरून आणावे लागत असे. इथं फक्त एक बोरिंग आणि विहीर होती. माझा भाऊ वायरमन होता. पहाटे 5 वाजता इथे जे शिक्षकेतर सेवक होते ते डबे आणायला तासगाव, गव्हाण, कुमटे, कौलापूर इथे जात आणि पहाटे 5 पासून इथं डबे आणत. डबे आणून झाल्यानंतर मग इथली ते कामं करत. म्हणजे त्यांच्याकडं ड्वेल जबाबदारी होती. पण माझ्या भावानं नोकरी सोडली. घरची परिस्थिती शिकण्याची नव्हती. मी घरी जायचा निर्णय घेतला कारण माझ्या भावाला कोयना नगरमध्ये नोकरी मिळाली. भाऊ नोकरी सोडून गेला. मी घरी निघालो. पण मी 6वी-7वीत असताना पिण्याचं पाणी इथं नव्हतं. म्हणून मी काही लोकांना साखर कारखान्यावरून, खांद्यावरून, कधी सायकलवरून पिण्याच्या पाण्याच्या घागरी आणून देत होत्या. ही पाण्याची पुण्याई माझ्या कामी आली. त्यावेळी मला एका घागरेला 5 रुपये द्यायचे. किती? 30 दिवसाचे. तुम्ही म्हणणार एका दिवसाचे 5 रुपये म्हणजे भरपूर. 1 महिना 1 घागर पाणी दिली की मला 5 रुपये मिळायचे. असे 3 ते 4 मी पाणी घागरी रोज आणून द्यायचो. मला 20 रुपये महिन्याला मिळायचे. त्या 20 रुपयेमध्ये मी काय करायचो ते सांगत नाही आता. यामध्ये माईंची सखी मैत्रीण कमल गुजर आणि शांतिनिकेतनचे शिक्षकेतर सेवक SM पाटील ह्यांचा आधार मला मिळाला. पाणी भरण्याच्या बदल्यात, म्हणजे त्या दोघांच्यातही मी पाणी भरत होतो. पाणी भरण्याच्या बदल्यात सकाळचे जेवण गुजर वहिनींच्याकडे आणि संध्याकाळचे जेवण पाटील सरांच्याकडे, असं आमचं ठरलं. आणि मी गावाकडे जायचा निर्णय रद्द केला. शांतिनिकेतनची खरी खासियत ही आहे. फक्त शांतिनिकेतन नव्हे तर शांतिनिकेतनमधला प्रत्येक सेवक आणि शिक्षक हा झपाटलेला होता.
माईच्या संस्कारानं भारीत झालेला होता, पप्पांच्या शिकवणीनं उत्स्फूर्तपणे प्रोत्साहित झालेला होता. त्या दोघांनी माझी जबाबदारी घेतली. मी सकाळी गुजर सरांच्या जेवायचो, संध्याकाळी एस एम पाटलांच्या जेवायचो. 2 हाफ पॅन्टा, 1 शर्ट, 1 चटई आणि काही पुस्तकं घेऊन मी फ्री हॉस्टेलच्या शेडमध्ये जाऊन राहिलो. फ्री हॉस्टेलमध्ये आता जे कलाविश्वची लांबडी मोठी इमारत आहे त्याच्या पाठीमागं एक शेड मारलेलं असायचं. तिथं सगळी आमची पुस्तकं असायची, वळकटी असायच्या, कपडे असायचे आणि संध्याकाळी आम्ही ज्या शाळेत ज्या बाकड्यावर बसत होतो ती बाकडी ॲडजस्टेबल असायची. त्या ॲडजस्टेबल बाकडी खाली करायची आणि त्यावरती रात्र काढायची. असं आमचं किंबहुना माझं जीवन सुरू झालं. कालांतराने एस एम पाटलांनी मेस काढली आणि मेस काढल्यामुळं मी त्या मेसमध्ये कामाला सुरुवात केली. त्यांनी गोठा बांधला. गाई म्हशींचं शेण काढणं, सकाळी दूध काढणं हा कार्यक्रम माझ्याकडे आल्यामुळं माझ्या जेवणाची भिस्त त्यापासून मिटली. मेस काढल्यामुळं सकाळचं जेवण त्यांच्याकडे झालं. गोठ्यात सकाळी काम केल्यामुळं दूध पाणी याची भिस्त मिटली. सकाळी 11 ते 5 शाळा, 5 ते 10 तिथलं काम आणि संध्याकाळी 6 ते 11 पुन्हा मेसमधलं काम. असं माझा कार्यक्रम रोजचा सुरू झाला. 1972ला 11वी पास झालो. 11वी पास झाल्यानंतर काय घडलं ते मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. अविनाश मी पुन्हा त्याचं मी रिपिटेशन करत नाही. अविनाश मोठा डॉक्टर झाला. मी पण अविनाश सारखा मोठा डॉक्टर आहे सध्या. मी सुद्धा कमी समजत नाही. मी सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरती म्हणतोय सहकार आणि बँकिंगमध्ये प्रशिक्षण देतोय. आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढे एक माझा उल्लेख येईल त्याच्यावरती. रिझर्व्ह बँकेची धोरणं ठरवण्यामध्ये मला बोलवलं जात आहे. म्हणजे मी माझ्या क्षेत्रात डॉक्टर झालो, अविनाशच्या क्षेत्रात डॉक्टर झाला. कमवा शिका योजनेखाली आम्ही एकत्र आलो. माझ्या खोलीमध्ये तुकाराम बेडगे, विजय वाले, अण्णा शिरोटे, बाळासाहेब शिंदे असे मित्र भेटले. त्यांना माहिती होतं की मला कपडे नाहीत, या मुलांनी मला कपडे दिले. या मुलांनी मला कपडे दिले. आम्ही 4 जण, अण्णासाहेब शिरोटे, विजय वाले, तुकाराम बेडगे आणि मी स्वतः एका ताग्यातले कपडे शिवत होतो. आणि एका ताग्यातले कपडे ते का आणत होते की त्यात डिस्काउंट मिळून माझा शर्ट निघायचा. बऱ्याच वेळा लोक म्हणायचे की अरे ही एकसारखी कपडे काय घालतात, पण त्याचं गुपित हे होतं की बाबा ह्याला कपडे आपण करायचे असतील तर आपण एका ताग्यातले कपडे घेतले तर आपल्या ह्या भावाला, आपल्या ह्या मित्राला कपडे मिळतील. असं आयुष्य काढत काढत मी BA झालो. आणि ज्यावेळी मी BA झालो, 11वी नंतर FYला आलो, त्यावेळी मात्र माझ्या जीवनाला वेगळा फवारा निर्माण झाला. शरद कुलकर्णी, वाले, अशोक पाटील, नारायण माळी, पौर्णिमा पाटणकर, घोडके सर, जगदाळे सर, PK पवार, विश्वनाथ गायकवाड, तुकाराम पाटील, रेखा पाटील, सुशीला बिनगे, प्रल्हाद शिंदे, ही एक टीम तयार अशी झाली की कला, क्रीडा, सांस्कृतिक सगळ्या स्पर्धेमध्ये शांतिनिकेतनचं नाव पूर्ण शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे 3 जिल्ह्यामध्ये दैदेप्यमान झालं. आम्ही कलापथकं काढली. कलापथकातून संस्थेच्या कामासाठी देणग्या जमा करायला सुरुवात केली. एक किस्सा सांगतो तुम्हाला. वहिनींच्या सासरी आम्ही गेलो, पवार वहिनींच्या. काय असायचं त्यावेळी, अप्पासाहेब उर्फ सारे पाटील ह्या संस्थेचे मॅट्रॉन होते. जीवाभावाचे PB साहेबांचे मित्र होते.
देणग्या सहसा त्यावेळी कोण देत नव्हतं. मग कलापथक करायचे, साखर कारखान्यावरती जायचं, कलापथकाचे कार्यक्रम करायचे, गणपती उत्सवाला नाटकं करायची आणि जी काही पुंजी मिळेल ते इथं आणून संस्थेत फ्री हॉस्टेलला, आश्रमाला, जिथं कुठं लागेल ती थोडी थोडी देणगी द्यायचा प्रयत्न करायचा. त्यामुळं मी पप्पा आणि माईंच्या सानिध्यात जवळ आलो. आम्ही नाटक केली, कडा केला. शौकत आहे आमचा नामदेवराव येडके, आता काय आहे बाबा, तो काय तर पोलीसचा मोठा माणूस आहे तिकडे. अशी जी एक 72 ते 78ची पिढी या शांतिनिकेतनमधून निर्माण झाली, त्या पिढीमध्ये प्रत्येक क्षेत्रामधला मास्टर तयार झाला, प्रत्येक क्षेत्रामधला डॉक्टर तयार झाला. म्हणजे स्किल स्पेशालिस्ट, गायनाकॉलॉजिस्ट म्हणत नाही मी, प्रत्येक क्षेत्रात डॉक्टर मास्टर तयार झाला. आणि एका उंचीवर जाऊन हे शांतिनिकेतन पोचलं. तिथंच थोडीशी दृष्ट लागली. पप्पांचं कर्तृत्व बघून वसंतदादांनी पप्पांना थोडंसं सामाजिक राजकीय कार्यात ओढून घेतलं. पप्पा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस झाले. 1972 साली सगळ्यात जास्त मतदान घेऊन निवडून येणारे म्हणून पप्पांचं नाव झालं. पप्पांना पंचायत राज्य ग्रामपंचायतच्या समितीचे अध्यक्ष करून राज्यमंत्रीपद दिलं. इथं थोडंसं महत्त्वाकांक्षी लोकांनी शिरकाव करायला सुरुवात केली. उठाव चालू झाला, मतभेद वाढले आणि त्या मतभेदातूनच शांतिनिकेतन महाविद्यालय हे थोडंसं अडचणीत आलं. 1978 नंतर 5-6 वर्षामध्ये 1985मध्ये शांतिनिकेतन बंद करण्याचा निर्णय झाला. आणि शांतिनिकेतनचा बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळं मी पुन्हा पोरका झालो, कारण मी शांतिनिकेतनमध्ये होतो. पुन्हा माई धावून आल्या. माईने मला सांगितलं की तू शांतिनिकेतनच्या ऐवजी महिला सहकारी बँकेमध्ये नोकरीला जा. 1985 एप्रिल महिना. माझ्या मिसेस आजारी होत्या, डॉक्टर SR पाटलांच्या दवाखान्यात ॲडमिट होत्या. शांतिनिकेतन बंद होऊ नये म्हणून मी उपोषणाला राजवाडा चौकात बसलेलो होतो. आणि 27 एप्रिलला महिला बँकेत इंटरव्ह्यू ठेवलेल्या होत्या. मी इंटरव्ह्यूला जाऊ शकत नव्हतो. तरीसुद्धा माईंनी तासभर महिला बँकेचं बोर्ड ताटकळत ठेवलेलं होतं. 27 एप्रिलला माझा इंटरव्ह्यू झाला. 2 मेला मी महिला बँकेत रुजू झालो. हा माईंचा जो माझ्यावर वरदास्त झाला तोच माझ्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरला. आतापर्यंत माई होत्या, पप्पा होत्या, पण त्या क्षेत्रात मी गेलो आणि त्या क्षणी माझा टर्निंग पॉईंट ठरला. हळूहळू मी बँकिंग क्षेत्रातून पुन्हा कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरला गेल्यानंतर काही तिथं मंडळी मला भेटली. त्या मंडळींच्या म्हणण्यापेक्षा जे रिझर्व्ह बँकेचे वरिष्ठ होते त्या लोकांच्या, त्या वरिष्ठांच्या मार्फत मी बँकिंग क्षेत्रात अत्यंत नावाजलेल्या बँकामध्ये काम केलं. पुन्हा माईंची अडचण. मिसेस आजारी पडल्यामुळं आणि लग्न झाल्यानंतर थोडंसं मी इथं परिसरात असून आणि मी आणि मिसेस काही परिस्थितीमुळं आम्ही एकत्र राहू नाही शकलो. त्यावेळी माई म्हणाल्या, बडव्या तू नाही सांभाळीस तर माझी लेक मी नाही सोडणार. माईने स्वतःच्या जवळची रूम माझ्या मिसेसला दिली. कन्या शाळेवरती शिक्षक केलं. ह्या माई होत्या. जिथं जिथं कुठं अडचण येईल तिथं तिथं माई उभा राहायच्या. पण मी ज्यावेळी सांगली सोडून कोल्हापूरला गेलो, कोल्हापूरला गेल्यानंतर माझा थोडासा इकडला संपर्क कमी झाला
पण दर दिवाळीला मात्र मी माईंना आणि पप्पांना नतमस्तक होऊन झाल्याशिवाय राहत नव्हतो. दर दिवाळीला आम्ही इकडं येत होतो, माई पप्पांना भेटत होतो, आशीर्वाद घेत होतो. पप्पाही 1-2 वेळा माझ्याकडं कोल्हापूरला येऊन गेले. पण मी फारसा शांतिनिकेतन बंद पडल्यामुळं संस्थेच्या परिचयात राहिलो नाही. खरं म्हणजे वेळ मी खूप घेतलेला आहे. त्यांनाही बोलायचं आहे, ते माझ्यापेक्षा जास्त बोलणार आहेत. म्हणून मी एवढंच माईंच्याबद्दल म्हणेन. प्रशासनात त्या इंदिराजी होत्या, गीता गौतम नंदू शिवाजीच्या जिजाऊ होत्या, समिता पुष्पलतासाठी माऊली होत्या, नातवंडासाठी त्या श्यामची आई होत्या, पप्पासाठी त्या सावित्रीबाई फुले होत्या, शांतिनिकेतन परिवाराच्या मदर तेरेसा होत्या. शेवटी खरं म्हणजे पालक पण आहेत आणि विद्यार्थी पण आहेत. मला वाटतं आणि 10-11 दिवसांनी आपण अनेक स्मरण करणार आहोत पप्पांचं. पप्पांनी सुद्धा माई गेल्यानंतर माईंचं वर्णन केलेलं आहे. पप्पा काय म्हणतात बघा. सत्य श्रम प्रेमाची तू मूर्ती, सत्य श्रम प्रेमाची तू मूर्ती, शांतिनिकेतन परिवाराची स्फूर्ती, संस्था प्राचार्यांची कीर्ती, स्वच्छ सरळ सुंदर व्यक्तिमत्व, स्वच्छ सरळ सुंदर व्यक्तिमत्व, प्रेमळ प्रेरक सुशील मातृत्व, नेटके कार्यक्षमते कर्तृत्व, अष्टावधानी नजर चौफेर, उभा केला भरला माझा संसार, उभा केला भरला माझा संसार, माई आमची अनेकांचा आधार. पप्पांनी सुद्धा हे वर्णन केलं. विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा काही 2 गोष्टी मी सांगतो. शांतिनिकेतन आणि आजचं विश्व, आजचं शिक्षण यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. पण एक लक्षात घ्या, बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड ॲबिलिटीज, बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड ॲबिलिटीज, ड्रीम बिग, वर्क हार्ड, कीप पेशन्स. ड्रीम बिग, वर्क हार्ड, कीप पेशन्स, ॲक्सेप्ट चॅलेंजेस ॲज ए स्टेपिंग स्टोन्स. ॲक्सेप्ट चॅलेंजेस ॲज ए स्टेपिंग स्टोन, एम्ब्रेस फेल्युअर फॉर फर्दर सक्सेस. पुढच्या यशासाठी तुम्ही फेल्युअरला घाबरून जाऊ नका. बी मॅनकाइंड and helpful to downtrodden. Success is not measured by the grades. मला 93 लागलं होतं BA ला. 93 म्हणजे वर ढकलला. आपण ग्रेस पास म्हणतो तो. आता 93 लागूनही मी आंतरराष्ट्रीय लेवलला काम करायला लागलो. त्यामुळं सक्सेस इज नॉट मेजर्ड बाय द ग्रेड्स. Success is counted what you sacrifice to society. ही शिकवण सत्यश्रम प्रेमाची होती. ही शिकवण माई आणि पप्पांची होती. लक्षात घ्या. तुम्ही समाजासाठी काय दिलं हे त्यांच्यामध्ये त्यांनी आम्हाला शिकवलं. शेवटचा चुटका सांगतो. 1997ला माझी स्वित्झर्लंड कॉर्पोरेशन म्हणजे स्वित्झर्लंड सरकारनं इथिओपिया आणि अमेरिकेतल्या क्रेडिट युनियन आणि सहकारी बँकांना प्रशिक्षण देण्यासाठी निवड केली. 32 लाख रुपयाची ग्रँट मंजूर झाली. माझा पासपोर्ट तयार झाला, व्हिसा तयार झाला. माझी मुलं लहान होती, 5-6 वर्षाची. त्यावेळी पहिल्यांदा भारत सरकारच्या तिकिटानं विमानात बसलो. मुलं बघत होती, पप्पा आकाशात कुठं गेले. पण 1998 साली भारत सरकारनं अणुस्फोट केला
आणि सगळ्या ग्रँट लाभ झाल्या. मी सप्टेंबरमध्ये अमेरिका इथिओपियाला जाणार होतो, पण मी जाऊ शकलो नाही. पण त्या पुरस्कारापेक्षा आजचा जो पुरस्कार आहे तो मी त्यापेक्षा मोठा मानतो. कारण हा पुरस्कार ही घरच्या लोकांनी पाठीवर टाकलेली थाप ही भारतरत्नापेक्षा फार मोठी असते. आणि त्याचं श्रेय मी भाऊंना, संस्थेच्या विश्वस्तांना, फोरमच्या संचालक समितीला देतो. त्याबद्दल मी धन्यवाद आहे. मी जीवनात संपृक्त आहे. तुम्ही ऐकलं की मी असा जगलो, पण तुम्ही जर आत्ता ऐकाल तर खरोखर पप्पा माईंची पुण्याई आणि कष्टाचं काय फळ असतं हे लक्षात येईल. आज माझी मुलगी BID झालेली आहे. ती स्वतःचा बिझनेस करते. नात 5वीत आहे. तिनं परवाच गोव्याला जाऊन जिम्नॅस्टिकमध्ये पहिला क्रमांक मिळवला. मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये MPSC पास होऊन आज तो क्लास 1 ऑफिसर आहे. माझी सून मला मुलगीसारखी मिळालेली आहे. 6 महिन्याचा छोटा नातू आहे. ह्यापेक्षा आणि काय पाहिजे आपणाला? हेच ह्या जीवनाचं सार आहे. आणि हे जीवनाचं सार आहे ते पप्पा, माई आणि ह्या शांतिनिकेतनमध्ये भारीत झालेल्या सत्य, श्रम आणि प्रेमाचं प्रतीक आहे. काही चुकलं असेल माफ करा. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चितच आपल्याला मिळालेला हा पुरस्कार संवेदना, भावना, प्रेम, माया यांचा मिलाप आहे. आणि खऱ्या अर्थाने या शांतिनिकेतनच्या पंढरपूरमध्ये वसलेल्या विठ्ठल रुक्मिणीचा तो आशीर्वाद आहे. धन्यवाद सर. यानंतर दुसऱ्या आपल्या सत्कारमूर्ती आहेत माजी मुख्याध्यापिका श्रीमती नलिनी पांडुरंग पवार मॅडम. यांना मी विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आताच शांतिनिकेतनमध्ये अनेक विद्यार्थ्यांना घडवणारे त्यातलाच हिरा म्हणजेच मांगलेकर असं जर म्हणलं तर काही वावगं होणार नाही. त्यांनी आपला सगळा इतिहास हा अगदी 5वीत असल्यापासूनचा ते आज ते किती सुखी आहेत हा त्यांनी सांगितलेला आहे. तेव्हा त्यांची सुद्धा केलेली ही निवड अतिशय योग्य असं जर म्हणलं तर काही वावगं होणार नाही. प्राचार्य डॉक्टर PV पाटील फोरमकडून दरवर्षी एक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना माई पुरस्कार हा दिला जातो. आणि चालू वर्षी या पुरस्कारासाठी माझी म्हणजे श्रीमती नलिनी पांडुरंग पवार आणि श्री शंकर मांगलेकर यांची निवड केलेली आहे. तेव्हा नवभारत शिक्षण मंडळ संस्था आणि फोरम या दोन्ही संस्थांना आणि निवड समितीमध्ये जी मंडळी असतील यांना मी धन्यवाद देते. कारण का त्यांनी आमची ही सार्थ निवड केलेली आहे असं जर म्हणलं तर ते काही वावगं होणार नाही. जसा मांगलेकरांनी आपला इतिहास सांगितला तसाही माझा फार मोठा इतिहास आहे, पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. अर्थात ते लिपिक होते, त्यांना 30 मिनटं बोलायची मुभा होती किंवा ते बोलतात, परंतु आम्हाला 35 मिनटं परत 45 मिनटं बोलायची सवय आहे. त्यामुळे आम्हाला कुणी अडवू शकत नाही आणि अडवणारसुद्धा नाही. खरं म्हणजे माझ्या जीवनाची सुरुवात किंवा आयुष्याची सुरुवात ही प्राचार्य PV पाटील साहेब आणि सौभाग्यवती सरोजताई पाटील यांच्याकडूनच झालेली आहे. 1973ला सोलापूरचे आमदार सौभाग्यवती निर्मलाताई ठोकळ यांनी मराठा प्रबोधिनीमार्फत एक व्याख्यानमाला आयोजित केली होती. आणि ह्या व्याख्यानमालेसाठी साहेब हे सोलापूरला आले होते. आणि त्यावेळेस थोडीशी नुकतीच कुणकुण अशी होती. आमचे सर हे चंदूरचे, म्हणजे माझं माहेर सोलापूर आणि सासर कोल्हापूरजवळ ते चंदूर या ठिकाणी त्यांची काही मित्रमंडळी अशी मला पाहून गेली होती. आणि निर्मलताई ठोकाळांना माहीत होतं की बाबा शांतिनिकेतनचे प्राचार्य आता येत आहे, त्यांना आपली नलू दाखवावी आपण. म्हणून सहज असा विषय निघाला की लगेच साहेब आलेच माझ्याकडे. गौतम लहान होता, गीताही लहान होती. आणि फक्त साहेबांनी 2च प्रश्न विचारले, बाळ तुझं नाव काय आणि तुझं शिक्षण काय. मी म्हणले MA BEd. विषय हिंदी. वहिनीचा विषय कुठला? हिंदी. साहेब म्हणाले ते माळी सर जाणार आहेत ना आपल्या डेप्युटेशनवर.
तेव्हाच माझी नोकरी तिथं फिक्स झाली. म्हणजे पहा, अतिशय लाख मोलाचं मार्गदर्शन आणि माझी निवड ही त्यावेळेस साहेबांनी केली. आप्पासाहेब सावंत त्यावेळेस मुख्याध्यापक होते नाहमाळी काही फारसे बोलत नव्हते, पण आप्पासाहेब नेहमी म्हणायचे, आम्ही ह्या मॅडमना बघा पहिल्यांदा नोकरीला बोलवलं आणि मग नांदायला बोलवलं. त्या काळामध्ये शिबिरं असायची आमची 8-8 दिवसाची. जूनमध्ये शाळा आमची 12 तारखेला असायची, 12-13ला, आणि 1 जूनपासून शिबिर असायचं. त्या शिबिराची सुद्धा मला आठवण या ठिकाणी होती. खरं म्हणजे या पुरस्काराने मला माझ्या मागचा संपूर्ण जीवनाचा चित्रपट हा समोर आल्याशिवाय काही राहत नाही. आणि त्या शिबिरामध्ये मी 4 दिवस चंदूरला राहून आले. प्रभाकर पाटलांच्याचकडे आमची राहण्याची व्यवस्था केली होती. डॉक्टर झेले हे सोलापूरला MBBS करत होते आणि त्या ठिकाणी त्यांनी माझं, ठीक आहे बाबा तू राहायला काय हरकत नाही, पण लग्न झाल्यानंतर 4 दिवस लगेच मी सोलापूरला गेले. साहेबांनी सरांना विचारलं, अहो तुमच्या मिसेस कुठे आहेत? नाही हो त्या सोलापूरला गेलेल्या आहेत. नाही त्याने बोलून घ्या. तेव्हा की मोबाईलवर काहीच नव्हते ना. मग पहिल्या दिवशी काही त्यांनी फोन केलाच नाही मला, कारण आम्ही अजून बोललो पण नाहीत आणि एकदम ह्यांना नोकरीला कसं बोलवायचं. दुसऱ्या दिवशी परत साहेबांनी विचारलं. मग नंतर फोन केला आणि मग मी आणि माझे वडील आणि वडिलांचे एक मित्र हे तिघंही आम्ही या ठिकाणी आलो तेव्हा पहिल्यांदा टांग्यातून आम्ही आमचं सामान आणलं बुधगाव रस्त्यावरून. आल्यावर वहिनी दारात तिथं उभ्या होत्या आणि चला आल्या बाबा म्हणाल्या. ताबडतोब पाठवलं शिपायला आणि मला इथली एक रूम दिली खायला. त्या रूमामध्ये कुलूप होतं, पण तरी साहेबांनी ते कुलूप काढून आमचा तिथं संसार त्या ठिकाणी थाटला होता. खरं म्हणजे माझं शिक्षण सोलापूरला संगमेश्वर कॉलेजमध्ये मी MA झाले, B.Ed दयानंद कॉलेजमध्ये झाले. आमचे प्राचार्य भोगीशन आणि रोज आमचे प्राध्यापक सूट अँड बूटमध्ये येणार. आणि इथं आल्यानंतर हे सगळा शांती परिसर मला थोडंसं जरा चुकल्यासारखं वाटलं. बाबा काय हे सरांचा पायजमा, नेहरू शर्ट, बाकीच्या परिसरामध्ये ही मुलं इथं झोपायचे, तिकडे जायचे, रेक्टरसं ओरडायचे, ए चला रे मुलांना अभ्यासाला. पण थोडी त्याची मला सवय झाली आणि वहिनीने मला जो मायेचा हात माझ्यावर फिरवला तो आज तागायत तो माझ्या पाठीवर आहे असंच मी समजते. वहिनी जरी आज आपल्या इथं नसल्या तरी पण इथं प्रवेश केल्यापासून वहिनी या परिसरामध्ये आहेत. साहेब मला विचारतात, काय बाळ आज काय केलं? हे दोन्ही आवाज मला आजही माझ्या कानात घुमत आहेत. वहिनीने आणि साहेबांनी मला कामाची खूप संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं. खरं म्हणजे वहिनीने मला सून मानलं होतं, परंतु मी जरी सून असले तरी पण त्यांनी सासूचा धाक त्यांनी मला कधीच दाखवला नाही. मायनीच माझी विचारपूस करत होते. आणि आम्हीसुद्धा कन्याशाळा म्हणजे अगोदर विद्यामंदिरला होते 88पर्यंत, 75 ते 88. त्यानंतर 88मध्ये कन्याशाळेमध्ये मुख्याध्यापक होऊन लागलेले आहेत. त्यावेळेसुद्धा निर्मलाताई भोसले होत्या आणि भोसले सरसुद्धा उपसंचालक होते. तेव्हा माझी तशी काही फारशी इच्छा नव्हती, तरी पण भोसले सर म्हणाले, नाही नियमानुसार तुमचाच क्लेम असतो, तुम्ही तो काय घ्यायला हरकत नाही आहे. तेव्हा या मुख्याध्यापक पदासाठी सुद्धा भोसले सरांना मी धन्यवाद देते. वहिनी आणि साहेबांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार मानते. एकदा या ठिकाणी मी पाऊल ठेवल्यानंतर कामाला मी कधीही कसुराई केली नाही आहे. विद्यामंदिरचं काम केलं. त्यानंतर साहेबांची इच्छा होती की इंग्रजी माध्यम सुरू करायला पाहिजे, का तर मॉडर्न इंग्लिशमध्ये तेव्हा 25 रुपये फी होती. आपल्या मुलांना काही तेवढी परवडणारी नव्हती, म्हणून आम्ही 8वीचा वर्ग सुरू केला. तो पण कसा केला, विद्यामंदिरमधली चांगली मुलं इथे आणायची. या ठिकाणी तो वर्ग चालायचा पहिली 8वीचा. आम्ही सकाळी 11 वाजता मुलांना आणलं की मधल्या सुट्टीमध्ये मुलं परत तिकडे पळून जायचे. तेव्हा केरीबाई सर मुख्याध्यापक होते. ते म्हणायचे, अहो मॅडम तुम्ही हुशार जर मुलं तिकडं नेली, आमचा रिझल्ट 10वीचा कमी लागणार, मग साहेब आम्हाला म्हणणार. तेव्हा सगळी हुशार मुलं आमच्या इकडे यायची. फक्त शरद घाडगे डॉक्टर आहेत, मुलांचे प्रसिद्ध डॉक्टर, ते मात्र या ठिकाणी आले नाही. ते परवाही मला म्हणाले, मॅडम ही फार मोठी चूक केली, एकदा पळून गेलो विद्यामंदिरला, चौगले सरांनी मला काही सोडलं नाही, तिथंच माझं शिक्षण झालेलं आहे. परंतु तेही मी चांगल्या प्रकारे स्वीकारलेलं आहे. त्यांनाही कुमठ्याहून इथं यायला पैसे नव्हते. अशा परिस्थितीमध्ये तेही शिकलेले आहेत. बरेच जण, एखादा अपवाद आहे डॉक्टर अविनाश पाटलांसारखा, की यांची परिस्थिती चांगली होती आणि त्या परिस्थितीचा फायदा त्यांनी चांगला घेतलेला आहे आणि त्या नामवंत स्किन स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. जवळजवळ 90 ते 95% जर म्हणलं तर या ठिकाणी आपले गरीब असे विद्यार्थी होते. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी घडले, सत्य, श्रम आणि प्रेम या 3 वस्तूंचा किंवा 3 गोष्टींचा ज्यांनी
वसा घेतला आहे ती मुलं आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे घडलेली आहे. मी नेहमीच म्हणते की घर घर की शक्ती नारी है, समाज की शक्ती नारी है, देश की शक्ती नारी है, उठो नारी अपने को पहचानो. आणि ही जी उक्ती आहे ही वहिनींच्या बाबतीमध्ये 101% खरी आहे. घर घर की शक्ती नारी का, तर प्रत्येक घर, वहिनी त्या कोपऱ्यापासून तिकडे यायचं म्हणजे त्यांना 1 तास लागायचा. तुझं काय चाललंय, तुझं काय चाललंय, आहे ना, व्यवस्थित चाललंय ना, तिथून मग नंतर शेवटी येणार. परत प्रत्येक घरामध्ये त्यांनी चौकशी केली आहे, अडीअडचणीला त्यांनी साथ दिलेली आहे. आणि घरामध्ये 12 ते 13 मुलांना त्यांनी शिकवलेलं आहे. नॉट ए जोक. आता आपण 1 मुलं सांभाळायचं म्हणजे आपल्याला थोडासा कंटाळा येतो. अशोक आहे, सुरेश आहे, सुरेश ब्रिगेडियर झाला, त्यांच्या भावाचा मुलगा सचिन तोही आता कर्नल झालेला आहे. म्हणजे 2 देशासाठी त्यांनी आपली मुलंही तयार केली आहेत. मला तर अजून असं वाटतं की सुरेश हे जेव्हा मिलिटरीमध्ये इंटरव्ह्यूला चालले होते तेव्हा त्या गाडीमध्ये वहिनींनी बुटाचं पॉलिश केलेलं आहे. कोण आई चुलती असे करेल का सांगा, आज तरी कोण करणार नाही. पण त्या काळामध्ये या सुरेशच्या बुटालाचं पॉलिश ह्या वहिनीने केलेलं आहे. वहिनी दिसायला देखण्या सुंदर, महिला बँकेच्या फाउंडर मेंबर, मीटिंगला जायच्या त्या, सकाळचं जे पातळ तेच पातळ. आमच्या अंगावर मंगळसूत्र असायचं 2 तोळ्याचं आणि 4 बांगड्या. वहिनीने कधीसुद्धा हव्यास केला नाही. 1 तोळासुद्धा सोनं त्यांच्या अंगावर कधी दिसलं नाही. आम्ही म्हणायचं मुळातच तुम्ही सुंदर आहात ना. साहेब गेले होते बेळगावला, वहिनी साहेब कशावर भारळे वहिनींच्यावर. वहिनींचे वडील नगराध्यक्ष होते. म्हणजे माहेरची चांगली परिस्थिती. वहिनी देखण्या, त्यांच्या आत्यांचा मुलगा हाही देखणा होता. आत्याची इच्छा होती की त्या मुलालाच वहिनींना करावं. परंतु हा योगायोग असा, साहेब 3 वर्षे बेळगावला गेले आणि गोगटे शिल्ड त्यांना ती मिळाली. नगराध्यक्ष म्हणजे पवार साहेबांनी त्यांना घरी बोलवलं आणि वहिनींची ओळख करून दिली. वहिनींनी नमस्कार केला. वहिनींचे लांब लचक 2 वेण्या अशा खाली पडल्यानंतर साहेबांना मोह झाला आणि ते म्हणाले ही मुलगी मला योग्य आहे. आणि त्यांच्या वडिलांनीसुद्धा वहिनींना त्यांच्या हातामध्ये हात दिलेला आहे. पण आत्याला मात्र थोडंसं वाईट वाटलं की ह्या मुलीला माझ्या घरात द्यायला पाहिजे होतं. पण वहिनींनी या ठिकाणीसुद्धा येऊन, अशा परिस्थितीमध्ये येऊन त्यांनी चांगलं घडवलेलं आहे. मा म्हणजे माझी आणि ई म्हणजे आई, म्हणजे सगळ्यांचीच आई ती होती. नुसतं ह्या 4 गौतम, नंदू, गीता किंवा बाळू यांची आई नव्हती, तर या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक मुलाची आई होती. शुक्रवारची प्रार्थना असायची, आमचा सगळा समूह एकत्र असायचा इथे. आणि मग यायचे बाबा भाषणाला वगैरे, काही सांस्कृतिक कार्यक्रम असणार. गॅदरिंग आमचं 3-3 दिवसाचं असायचं. पण त्या गॅदरिंगमध्ये कोणी एखादी शिट्टीसुद्धा वाजवलेली आम्हाला आठवत नव्हती. 500-500 विद्यार्थी किंवा जवळपास 85 नगर वगैरे कारखाना. वसंतदादा असताना तरी सगळेच पांढरं धोतर आणि पांढरे शर्ट, म्हणजे सगळे बगळेच असायचे. आणि हे वहिनींच्या जेवायला असायला आले म्हणजे साहेबांना वाटायचं की सगळ्यांना गरम वाढावं. वहिनी पण शेवटी करणार काय, दादांचं गरम रस्सा वगैरे, साहेबांचा गरम आणि 2-3 बसलेले, बाकीच्यांना ते थोडंसं मध्यमच देत होते. पण त्यांनी कुणालासुद्धा असं नाराज केलं नाही. भरपूर जे काही वहिनींच्याकडे जायचे लोक ते भरपूर जेवून जात होते. अन्नदात्री म्हणूनच माई भोजनालय असं नाव गौतमनी दिलेलं आहे. मध्यंतरीचा काळ तर सांगितलं आहे मांगलेकरांनी की थोडासा वाईट गेला आहे. शेवटी सुखदुःख आणि दिवस रात्र प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये येतात. तसंच नवभारत शिक्षण मंडळ या संस्थेमधला 10 वर्षाचा काळ हा थोडासा वाईट गेला असं जर म्हणलं तरी हरकत नाही. परंतु वाईटातून काही चांगलं होतं याचं उदाहरण म्हणजेच आजची ही शिक्षण पद्धती गौतम भाऊने जी सुरू केलेली आहे. त्यांना साथ समितांनी पण दिलेली आहे. बाळासाहेब आहेत, नंदुताई पण एक विभाग बघतात आणि गीता ते आज नसल्या इथं तरी पण त्यांचं लक्ष सगळं या कार्यक्रमातच असणार आहे. खरोखरच या मुलांनी, म्हणजे मी तर असं म्हणेल की वहिनींनी आपली 10 ते 12 लता आहे, चिंगू आहे, परत कल्याणी आहे, सुरेखा आहे, या सगळ्यांना त्यांनी या ठिकाणी नोकरी पण दिलेली आहे. आणि साहेबांचा एक उद्देश असा होता की महिलांनी घरी बसायचं नाही. प्रत्येकाचं जे क्वालिफिकेशन आहे त्याप्रमाणे त्यांना द्यायचं. कमल गुजर तर वहिनींची मैत्रीण, त्यांना मेस चालवायला दिली. राम पवारांच्या मिसेस त्यांना महिला बँकेमध्ये लावलं.
बी.के. पाटलांच्या बायकोला ग्रंथालयामध्ये म्हणजे ज्या ज्या महिला होत्या त्या सगळ्या महिलांना त्यांनी सर्व्हिसला लावलं. का तर तुम्ही तुमची प्रगती केली पाहिजे, आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आपल्याला असं वाटलं की आपण आईकडे जावं तर आपण आपल्या नवऱ्याकडे पैसे मागता उपयोगाचं नाही, स्वतःचं हक्काचं असं काहीतरी पाहिजे. त्यावेळेस सगळ्यांनी कामंही चांगली केली त्या काळामध्ये. आपण म्हणतोच ना, युनिटी इज द बेस्ट पॉलिसी. त्याप्रमाणे नंतरचा काळसुद्धा हा चांगला झाला. त्याप्रमाणेच या ठिकाणी सगळे विभाग हे चांगले चाललेले आहेत. यानंतर कन्याशाळेत मी जवळजवळ 15-16 वर्ष काम केलं. त्यानंतर कुरुंदवाडला मला वहिनीने सांगितलं जरा जायला पाहिजे बाबा कुरुंदवाडला. ठीक आहे म्हटलं, मी 1 वर्ष जाईन. पण त्या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेला विनायताई घोरपडे, आप्पासाहेब सारे पाटील, त्याचप्रमाणे सरोजताई पाटील, पी.व्ही. पाटील यांच्या सहकार्याने मी त्या ठिकाणी पण चांगलं काम केलं आणि त्या ठिकाणी पण मी माझ्या कामाचा ठसा एक आगळा वेगळाच उभा केलेला आहे. कामामध्ये कुठलीही मला कचुराई आवडत नसेल. आजही मला लोक कडक म्हणूनच ओळखतात. पण ह्याला इलाजच नाही ना, स्वभाव काही बदलता येत नाही. साहेबांचा स्वभाविक कडक, साहेबांच्याबरोबर आम्ही चालू शकत नव्हतो. साहेबांचं जे तत्त्व ते मी स्वीकारलेलं आहे. चांगल्याला चांगलं म्हणण्याचं धाडस पाहिजे आणि वाईटाला वाईट म्हणता आलं पाहिजे. हा गुण जर मी त्यांच्याकडून शिकले असं जर म्हणलं तर ते काही वावगं नाही आहे. समिता अजून थोडीशी घाबरते मला, गौतम पण थोडा घाबरतो असं म्हणाल की हरकत नाही. समिता म्हणून मी तुमचा परिचय करून देणार आहे. बाई काय सांगतेस सांग, तुला काय बोलायचं आहे तू बोल म्हणलं. तिने पण परिचय हा चांगला करून दिलेला आहे. माझ्या ठिकाणीसुद्धा मी विद्यामंदिरला काम केलं, इंग्रजी माध्यमाला काम केलं, कन्याशाळेत काम केलं, दत्त कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी काम केलं. पण त्या सर्व ठिकाणी मी अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगलं काम केलेलं आहे. वहिनींचा कामाचा पसारा बघितला, एकत्र कुटुंब पद्धती होती, तोही माझ्या कामावर थोडा ठसा उमटलेला आहे. त्यांच्याकडे पुचणे होते, बाकीचे सगळे लोक होते, सर्वांनी त्यांनी शिकवलं. याचबरोबर समाज कल्याण खात्यामध्ये त्यांचा मोठा दरारा होता. महामध्यवर्ती बँकेमध्ये त्या व्हाईस चेअर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे महिला बँकेच्या, लक्ष्मी महिला बँकेच्या त्या फाउंडर मेंबर होत्या. विविध पदं त्यांनी विभूषिलेली आहेत. पण ही पदं उपभोगत असताना त्यांनी कधीही गैरफायदा असा काही घेतला नाही आहे. सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग असं जर म्हणलं तर ते काही वावगं होणार नाही आहे. खरंच मी नेहमीच म्हणते की दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. पुनश्च एक वार माई आणि बहिणींच्या प्रतिमेस मी त्रिवार वंदन करते. माझं माहेर सोलापूर आणि सासर चंदूर म्हणजे दोघा सासर आणि माहेरचा संगम हा वहिनी आणि साहेबांनीच ह्या शांतिनिकेतनमध्ये घडवला आणि त्यांच्यामुळेच मी मुलींना चांगल्या प्रकारे शिकवू शकलेले आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्या मिस्टरांचं कॅन्सरने निधन झालं. पण याही वेळेस मला पाटील कुटुंबियांनी, गौतम असेल, नंदू असेल, समिता, गीता, बाळू या सगळ्यांनी मला धीर दिला आणि मला जीवनामध्ये पुन्हा उभं राहण्याची जी संधी दिली, ताकद दिली, हे मी अद्याप विसरू शकणार नाही. त्याचप्रमाणे हुपरी कारखान्याचे MD सावंतसाहेब, त्यांच्या मिसेस आणि माझ्या भजनी मंडळातल्या सगळे महिला या सगळ्यांनीच मला चांगली साथ दिली आणि ह्या साथीमुळेच मी आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उभे राहिलेले आहेत. आईवडिलांचे संस्कार, त्याचप्रमाणे सासरचे संस्कार यांचा संगम हा वहिनीने घडवून आणला असं जर म्हणलं तर वावगं होणार नाही आहे. आणि माझे प्रत्येक कार्यक्रम हे सोलापूरचे लोक येतात. आज चंदूरचे लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत, त्याचाही मला रास्त अभिमान आहे. माझे धाकटे बंधू अशोक जाधव आणि त्यांच्या सुविद्य पत्नी दीपा याही या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण सगळ्या महिला या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. या सगळ्यांनाच मी धन्यवाद देते. आणि गौतम पाटलांनी आमचा जो इतका मोठा सत्कार केलेला आहे, आणखीन त्यांनी आमच्यावर ऋणच केले असं मी म्हणते. भार मोठा टाकलेला आहे, तो आम्हाला कशा प्रकारे पहिलं होता येईल याचं आम्ही 1-2 दिवस थोडं चिंतन करतो. त्याप्रमाणे वागण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. का तर 2 कामं असते, एक चांगलं किंवा वाईट. आम्ही आत्तापर्यंत सगळी चांगलीच कामं केलेली आहेत. तशाच प्रकारे काम करण्याची आमची इच्छा आहे. जेव्हा जेव्हा बोलवेल गौतम भाऊ तेव्हा आम्ही जरूर या ठिकाणी येऊ. आता नवीन सगळं पॅटर्न बदललेलं आहे, शिक्षणाचं बदललेलं आहे. पूर्वीच्या काळी मांगलेकर इथे झोपत होते, असं चालेल का आता? नाही चालणार. पालकांनासुद्धा पॉश पाहिजे, एरिया स्वच्छ पाहिजे, वर्ग स्वच्छ पाहिजे, कॉम्प्युटर पाहिजे, आधुनिक तंत्र सगळं पाहिजे. आता
परिस्थिती तशी झालेली आहे, संस्थेचीसुद्धा आर्थिक परिस्थिती चांगली आहे, असं जर म्हणलं तर काही वावगं होणार नाही थोडंसं, बरोबर आहे ना? हां, तेव्हा नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी चालू करतायत. या सर्व कामाला याहीपेक्षा अधिक चांगलं त्या काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शांतिनिकेतन हे चांगलं होतं. वसंतदादा म्हणायचे, वसंतदादा चव्हाणसुद्धा म्हणायचे, जा बघून या तुम्ही शांतिनिकेतनचा परिसर कसा आहे ते. पहाटे 5ला भुपाळी, 6ला पुरात शनिवार रविवार श्रमदान. साहेब येणार म्हणलं की आम्ही लगेच तयार होणार, बाबा आमचा पसारा आहे असं. कॉमनमध्ये टॉयलेट तिथं होतं. म्हणजे जी काही सोय होती त्या सवलतीचा आम्ही आनंदाने उपभोग घेतलेला आहे आणि त्यातूनच आम्ही चांगल्या प्रकारे घडलेले आहोत. आणि वहिनींचे हे उपकार आम्ही कधीही विसरू शकणार नाहीत. आणि याही कुटुंबियांचं प्रेम, माझ्या मित्रमैत्रिणींचं प्रेम, चंदूरकरांचं प्रेम हे असंच माझ्यावर राहावं, ते वृद्धिंगत व्हावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा करते. खास करून विजयाताईंचे मी आभार मानते. कुरुंदवाडचं कॉलेज तसं थोडंसं मोठं होतं आणि वेगळ्या पॅटर्न, म्हणजे जरा त्यांचं पॅटर्न वेगळं होतं. आता बसलेत साखरे सर आहेत, कदम सर आहेत, विजयताई आहेत. परंतु अप्पासाहेब सारे पाटलांनी आणि विनायतांनी मला फार प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रोत्साहनामध्येच मी 1च वर्ष काम करणार, तेवढं 1 वर्ष मी काम केलं आणि ते चांगल्या प्रकारे काम करून दाखवलं. कुणामुळे तर साहेबांच्या आणि वहिनींच्यामुळे आणि या विनायताई घोरपडे वहिनींच्यामुळे. मी ज्या लोकांनी मला साथ दिली, ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं, या सर्वांच्या प्रोत्साहनाने किंवा त्यांच्या प्रेरणेनेच मी चांगल्या प्रकारे काम करू शकले असं म्हणायला हरकत नाही आहे. एखाद्याला मी मेमो दिला असेल, एक तर मला शाळेत उशीर आलेलं कोण आवडत नव्हतं आणि पसंती पडत नसायचं. मग त्याला संस्था ऑफिसमधून त्याला मेमो काढायचे, तर वहिनी बऱ्याच वेळा म्हणणार, मॅडम जोरात गेल्या म्हणजे आज काही खरं नाही बाबा स्टाफचं. का तर माझ्या मागून पळणार 1-2 लोक असायचीत ना. मी या काळामध्ये एकही दिवस उशिरा गेले नाही. सर नेहमी म्हणायचं की कुलूप उघडायला जाते आणि कुलूप बंद करूनच शाळेला येत असते. म्हणजे तन मन धनाने समितीने सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी काम केलेलं आहे आणि काम करताना आम्हाला एक वेगळा आनंद मिळाला आणि हा आनंद आम्हाला साहेब आणि वहिनींच्यामुळेच मिळालेला आहे आणि तो तसाच या पवार पाटील कुटुंबियांनी करावा. गौतमचं कामही चांगलं आहे. लहानपणी पण मुलं भांडण करणार. एकदा तरी मोगऱ्याची फुलं तोडली होती, बाळूला शिक्षा झाली, गौतमला नाही झाली शिक्षा. तो कधीच पुढे नसायचा. वाईट कामात नाही, चांगल्यात. पण आता जे चांगलं काम आहे का स्टेजवर खुर्ची? नाही. जनरल बॉडी घेतली तरी पण खुर्चीवर आहे का? नाही. पदाची अपेक्षा नाही, मागे राहूनच काम करणं आणि ते चांगलं काम करणं हा त्याचा गुणच आहे. अर्थात मी त्याला अजूनही अरेतोऱ्या आहो म्हणून मला शब्द काही तो येत नाही, का तर त्या दोघांच्यामुळे या परिसरामध्ये मी आलेले आहे आणि त्यांचं प्रेम किंवा इतर सगळ्यांचं प्रेम असंच माझ्यावर राहो आणि ते प्रेम मी स्वीकारायला तयार आहे. खरं म्हणजे हे मोठं ऋण त्यांनी माझ्यावर घातलेलं आहे आणि यांच्या या ऋणामध्येच मी राहणे पसंत करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. निश्चितच माई आणि पप्पा या महान व्यक्तींच्या सानिध्यामध्ये आपल्या आदर्श व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. आपलं असंच माया आणि प्रेम आमच्या या शांतिनिकेतन परिवारावरती राहू देत, हीच एक सदिच्छा. धन्यवाद. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे वळतो आहोत. आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचे आभार आदरणीय डॉक्टर नंदिनी पाटील मॅडम यांनी मानावेत अशी मी त्यांना विनंती करते. माई पुरस्कार सोहळ्याचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी उभी आहे. प्रथमतः पुरस्कार प्राप्त मांगलेकर दादा, सौवहिनी मॅडम यांचं मी पहिल्यांदा आभार मानते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्टेजवर असलेल्या मातृतुल्य मान्य विनाताई घोरपडे काकी, पितृतुल्य मान्य श्री थोरात सर यांचेही मी आभार मानते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था पदाधिकारी, सोशल फोरमचे पदाधिकारी, सर्व शाळांचे शालेय समिती चेअरमन, मुख्याध्यापक, विभाग प्रमुख, सिनियर कॉलेजचे काही माजी विद्यार्थी, सर्व माता पालक, शिक्षक शिक्षकेतर सहकारी, पत्रकार, सूत्रसंचालिका, तसेच माजी शिक्षक शिक्षिका, आणखी उपस्थित सर्व पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, परिवार, चिंतामण नगर आणि कलानगर येथील काही आईचा गोतावळा,
ह्या सर्वांचे मी इथं आभार मानते आणि हे आभाराचं छोटंसं काम पूर्ण करीत असताना एक आईच्या आवडीची कविता मी सादर करते की ह्या कवितेच्या ओळी काही आईच्या आयुष्याशी निगडीत होत्या व याच ओळी आपल्या सर्वांना संदेशसुद्धा असू शकेल. माझे जीवन गाणे अशी एक कविता आहे, खूप मोठी कविता आहे, त्यातला एकच मी कडवं इथं सांगते आहे. व्यथा असो वा आनंद असू दे, व्यथा असो वा आनंद असू दे, प्रकाश असो वा तिमिर असू दे, प्रकाश असो वा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, गात पुढे मज जाणे, गात पुढे मज जाणे, माझे जीवन गाणे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थोड्याच वेळांमध्ये आपण या कार्यक्रमाचं दुसरं पुष्प सुरू करणार आहोत. महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचं आयोजन आपल्या या संकुलामध्ये करण्यात आलेलं आहे. आपण सर्व महिला उपस्थित आहात. थोड्याच वेळांमध्ये आपण हे दुसरं पुष्प या ठिकाणी सुरू करणार आहोत.